आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार। काँग्रेस आणि पवार गटाने विधानसभेमध्ये अपेक्षित सहकार्य केलं नाही असा आरोप। कल्याण पूर्वेमध्ये शिंदे गटाच्या बॅनरची चर्चा। आशीर्वाद प्रभू श्रीरामाचा विजय झाला धनुष्यबाणाचा असा बॅनरवरचा आशय। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी लावले बॅनर। अजित पवार यांना पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करा। आमदार मनोज कायंदे यांची मागणी। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची बारामती ते शिर्डी पायी वारी। माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायी वारीचं आयोजन। नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे गावात झळकले खासदारांना गावबंदीचा फलक। निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी लावला खासदारांना गावबंदीचा फलक। ग्रामपंचायतीने फलक हटवला। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी। प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली। नांदेड पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण विजयी झाले। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी खासदारकीची शपथ घेतली। वायनाडमधून खासदार झाल्यानंतर प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेमध्ये। हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। रांचीच्या मोरहाबादी मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपे यांचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनामत रक्कम भरली। ईव्हीएमवर शंका असल्यामुळे अर्ज दाखल केल्याची वरपेंची माहिती। नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा। तरुणांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सांगोल्यामधील 14 गावांमधील शेतामध्ये पाणी आलं नाही तर राजकीय संन्यास घेईन। सांगोल्यातील चिंतन बैठकीत शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य।